करते? बसा बघू, बसा. लक्ष्मी काय ते सांग तर. अहो, देवानेच आपल्याला मार्ग दाखवलाय आणि तुम्ही नाही म्हणूच शकत नाही. काय करते? अहो बघा तर, अहो यातून ना आपल्या भावनाच्या लग्नासाठी पैसे सहज उभे राहतील बघा. लक्ष्मी, अगं लग्न कार्यात नवीन दागिने करायचे असतात. हे असं असलेले दागिने देऊन कोणी लग्न करतं का? अहो माझा खरा दागिना तर तुम्ही आहात. माझी मुलं, माझं कुटुंब. या क्षणी भावनाच्या लग्नासाठी पैसे उभे करणं जास्त महत्वाचं आहे, हो की नाही? हे घ्या तुम्ही. लक्ष्मी, निदान या बांगड्या तरी ठेव. अहो आता भावनाचं लग्न नीट होणं महत्वाचं आहे की नाही? आणि बांगड्या काय, माझ्या पुढल्या वाढदिवसाला तुम्ही पुन्हा नव्याने कराल, बरोबर? बरं आता बोलण्यात वेळ वाया घालवू नका, पटकन निघा आणि सोनाराकडे जाऊन या. लक्ष्मी, काय तुला काय वाटलं? मला कळत नाही की तू माझी समजूत काढण्याकरता हे सगळं बोलतेस, पण खरं तर एक बाप म्हणून, एक नवरा म्हणून मी कुठली जबाबदारी पार पाडू शकलो नाही. कोण म्हणतं असं? हा, अहो आता तुमच्या हातात पैसे नसतील, पण मनाची श्रीमंती आहे ना तुमच्याकडे. तुम्ही माझ्यावर, मुलांवर, या कुटुंबावर किती प्रेम करता ते माहित नाही का? आणि अहो तुम्ही माझ्यासाठी काय आहात माहितीये का? दैवत आहात तुम्ही माझं. तुम्ही माझ्या बरोबर असाल ना, तर या जगात कुठेही कसाही संसार सुखाचाच होणार याची खात्री आहे मला, बरोबर? बरं आता हे घ्या आणि जा बघू सोनाराकडे. लक्ष्मी, अगं हे सगळे दागिने जरी गहाण ठेवले ना तरी फार पैसे नाही मिळणार. अगं बरोबर आहे तुमचं. आणि पुढे ते हप्ते वगैरे कोण भरणार नाही का? अहो हे ना सगळे मिळून 6-1 तोळे सोनं जरी असेल, सोन्याचा भाव पण चांगला आहे. जानू काय झालं? लक्ष कुठे आहे तुझा? हे बघ असं गायलीस तर मग जजेस काय म्हणते? कॉलेजच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. आम्ही एरवी तर नीट गातेस, मग आज काय झालं सांग मला. विश्वा, भावना ताईच्या लग्नाला फक्त 2 दिवस उरलेत. माझ्या आई बाबांना अजूनही पैशांची जुळवाजुळव करता येत नाहीये, त्यामुळे मला काहीही करून ही स्पर्धा जिंकायची. हे बघ जानू, तू जर पैशांचाच विचार करत राहिलीस ना तर अजून कुठल्याच गोष्टीवर नाही फोकस करू शकणार. नको ना टेन्शन घेऊ, भावना ताईचं लग्न छानच होणार आहे. विश्वा, तुला वाटतंय तितकं सोपं नाहीये रे हे. माझे दोन्ही भाऊ घरात एका पैशाचीही मदत करायला तयार नाहीये, आणि माझ्या मनात सारखे सारखे असे विचार येत आहेत की मी ही स्पर्धा नाही जिंकले तर. जानू असं नाही होणार. हे बघ, दरवर्षी तू बक्षीस मिळवतेस ना, मग यावर्षी का नाही? तू फक्त तुझ्या गाण्यावर फोकस कर बस. आयडिया, तुझ्या प्रॉब्लेम साठी मी सोल्युशन देतो ना. बाबांना कॉल करतो, त्यांना म्हणतो पैसे ट्रान्सफर करा, लगेच करतील. विश्वा, तुला लाज नाही वाटत का रे? तू बाबांकडून पैसे घेणार आहेस? मॅड. तसं नाही, मी आपलं असंच तुला मदत करायची म्हणून म्हटलं. आणि जसं की काकांनी पैसे दिले तर घेतले. मला एवढंच माहितीये की भावना ताईच्या लग्नाला डेकोरेशन तर पंगत वाढेपर्यंत मी मदत करणार आहे. ते तर तुला करावंच लागणार आहे, पण तुला अजून एक गोष्ट करायची. कुठली? विसरलास? भावना ताईचे लग्न झाल्यानंतर तू मला तुला आवडणाऱ्या मुलीचं नाव सांगणार आहेस, आठवलं?
हा पण ते लग्नानंतर सांगेन ना. ठीक आहे, 1 मिनिट. हॅलो, हा आई बोल. हो का, बरं बरं पोहोचते मी लगेच. सापडली आजी प्रॉब्लेम मध्ये सापडली. आई कशी दिसते ही साडी? खूप छान, रंग खुलून दिसतोय तुला. हो ना. तू बस, मी आणते. ओ, श्रीकांत जेजूंचा व्हिडिओ कॉल आलाय. घे ताई, घे ना अगं कॉल. तू ना ताई थांब तू. हाय जीजू. जीजू, आम्ही ही साडी ताईसाठी सिलेक्ट केली. कशी दिसतेय? छान आहे. जीजू, तुम्हाला माहितीये का आम्ही सगळे इथे साड्यांची खरेदी करतोय. 1 मिनिट. हा, ए हाय बोला. हॅलो. नमस्कार.